पाय रस्त्याने चालत असतील, मुखाला काही काम आहे, नामस्मरण करावं. घरकाम करत असताना नामस्मरण करावं. जसं मुलांच्या परीक्षेचे शेवटी परीक्षा होते आणि मध्ये सुद्धा परीक्षा होतात. शेवटी जो निकाल होतो त्याच्यामध्ये मधली जी काही परीक्षा असतात याचे सुद्धा मार्क भरल्या जातात. त्याचा सुद्धा उपयोग होतो. ते सुद्धा गणल्या जातात शेवटच्या परीक्षेमध्ये. त्याप्रमाणे आम्ही सहजासहज केलेलं नामस्मरण ज्यावेळेस आपण ध्यानस्थ बसतो त्यावेळेस ते काम देत असतो. सर्व केलेल्या नामस्मरणाची शक्ती एकवटत असते. सहज का होईना नामस्मरण करत राहावं. चालता बोलता वेळ वायाला जाऊ देऊ नये. यंत्र आहे, शरीर म्हणजे यंत्र आहे. या यंत्रामध्ये नामस्मरण करून प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते. हे यंत्र मानव शरीरामध्येच बसवलेलं आहे, म्हणून वायाला जाऊ देऊ नये. जागृतीमध्ये नामस्मरण करत असला, झोपेमध्ये सुद्धा आपोआप नामस्मरण चालते. जागृती स्वप्न सुषुप्ती ना आठवे. जागृती असो, स्वप्न असो, सुषुप्ती असो, झोपेमध्ये सुद्धा नामस्मरण आपोआप चालते. मनी वसे ते स्वप्न दिसे. जागृतीमध्ये नामस्मरण करत राहिला की आपोआप झोपेमध्ये सुद्धा नामस्मरण चालते. जागृत अवस्थेमध्ये शरीराला वळण लावावं. नामस्मरणाशिवाय राहू नये. जसं काही लोकांना शेजाऱ्याशी बोलायची जास्त हौस असते. कोणीतरी बोलायला असावा म्हणजे वेळ निघून जाते. साधक असेल तर साधकाला नावडे कोणाशी बोलणे, कोणाला बोलणं आवडू नये, चांगलं खाणं आवडू नये, चांगलं लेणं आवडू नये. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाच्य.